रिटर्नची गॅरंटी पाहिजे, परत मिळण्याची हमी पाहिजे. पण जमिनीत मुरवलेलं पाणी हे मलेच भेटल याची गॅरंटी आहे का? हे बाया घरचं पाणी कोणाच्या वावरात जाऊ शकते, कोणाच्या विहिरीला जाऊ शकते. खालचे फ्लो कोण पाहिले, खालचे प्रवास मार्ग कोण पाहिले माहित आहे का आपल्याला? म्हणून दुसरी गोष्ट हे कारण असू शकते का मी बोलवलेलं पाणी लोकांनी कसं आहे मीच वलीन मीच डागर खाईल अशी एक हे असते का मीच. तर हे पावसाचं पाणी जर आपण आपल्या घरी मुरवलं तर हे मलाच भेटेल याची शाश्वती नसल्यामुळे लोकांचा कल नाही आहे किंवा आपल्या इथं वेळेली सहज पाणी उपलब्ध आहे. आणि अशी परिस्थिती म्हणजे कशी नरखेड किंवा काटोल सारखी परिस्थिती येण्यासाठी 5-10 वर्ष लागतील. म्हणून अशी परिस्थिती येऊ नये यासाठी जंगलातलं पाणी जंगलात, शेतातलं पाणी शेतात, शेतकऱ्यांनी शेततळे खोदले पाहिजे आणि गावातलं पाणी गावात मुरवलं तरच आपला जो नळ विण्याचा स्रोत आहे, उद्भव आहे, विहीर किंवा हातपंप असेल तो शाश्वत राहील आणि नेहमी 12 महिने पाणी देईल. आणि तो पाणी आपल्याला दिला पाहिजे असं नाही, मी गेल्यानंतर माझ्या पिढीला सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे का नाही? तुम्हाला प्रत्येकाला वाटते की माझी पिढी म्हणजे माझा मुलगा, त्याचा मुलगा, जन्मापासून नातू जिवंत राहिले पाहिजे. प्रत्येकाला वाटते की नाही का माझी प्रोजेनी म्हणजे काय म्हणते माझी पिढी टिकली पाहिजे असं वाटते का नाही? असं जर वाटत असेल तर पाणी हे आवश्यक आहे आणि हे पाणी माझ्या पुरतं अवलंबून टिकवायचं नाही तर माझ्या पिढीसाठी टिकवायचं आहे. तुम्हाला वाटते का माझं नाव चाललं पाहिजे, माझं आडनाव टिकलं पाहिजे असं जर वाटत असेल तर आपली पुढची पिढी टिकली पाहिजे. पिढी टिकण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे का? आणि हे पाणी आपल्या पुढच्या पिढीला जसंच्या तसं समजा जर आपल्याला आता 4 फूट मिळत असेल विहिरीमध्ये आपल्याला ते पाणी 5 फूट करून द्यायचं.